बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी संदीप ढवळे आपलं सरस स्वागत करतो। नमस्कार, जय शिवराय। ज्या रायगडावरती तुम्ही आलात, खरं तर जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने आणि या महाराष्ट्रात तर जन्म घेतलेल्या प्रत्येक नागरिकाने एकदा तरी या रायगडाची वारी केली पाहिजे आणि येऊन छत्रपतींच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर येऊन नतमस्तक व्हायला पाहिजे, मानाचा मुजरा केला पाहिजे। म्हणून तर कवी भूषण म्हटले होते कि काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर मेरे शिवराय न होते तो आज सुन्नत ये सबकी होती। तसंच विसरलं नाही पाहिजे तर त्या राष्ट्रमाता राजमाता श्री जिजाऊ महासाहेबांना की जिजाऊ आपण जर का जन्माला आला नसता तर नसते दिसले आज अंगणामधली तुळस, आणि राजा आपण जर जन्माला आला नसता तर नसते दिसले आज मंदिरावरचे उंच उंच ते कळस। अशी मोगलांनी या महाराष्ट्र देशाची अवस्था करून ठेवली होती। परंतु याच्यापासून पालनहार, याच्यापासून संरक्षण करण्याकरता 19 फेब्रुवारी 1630 ला राजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला आणि ज्या पवित्र पुण्यभूमीत तुम्ही आलात, याच रायगडाने पाहिला होता एक नेत्रदीप सोहळा। तो होता 6 जून 1674 चा दिवस, राजांचा राज्याभिषेक सोहळा याच रायगडाने पाहिला। आणि नको पाहायला पाहिजे होतो तो दिवस देखील याच रायगडाच्या पदरी पडला। महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला। महाराजांनी आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 ला याच ठिकाणी राहत्या राजवाड्यामध्ये सोडला। सन इसवी सन 1656च्या कालावधीमध्ये मराठ्यांचं छत्रपतींचं वाढतं स्वराज्य आणि वाढता साम्राज्य विस्तारासाठी पुण्यामधील वेल्हा तालुक्यातील किल्ला राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी राजांना अपुरी पडू लागली। मग राजांची नजर गेली की कोकणातला एक डोंगर रायरी नावाचा अर्थात हा आपला रायगड आपणास राजधानीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला। पाहतात हा डोंगर जावळी चंद्रा मोरे जे दिले आदिलशहाचे सरदार यांच्या ताब्यामध्ये असणारा हा किल्ला। मग राजाने पत्रव्यवहार केला मोऱ्यांना, मोरे तुम्ही आमच्या स्वराज्यात येऊन सामील व्हा, आपण एकत्र येऊन हा राजकारभार करू, या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार करू। पण म्हणतात ना की मोरे फार उर्मट। राजाला त्या पत्राचा उलट जबाब देण्यात आला की स्वतःच राजे म्हणून घेणारे आपण कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत। याल जावळी तर जाल गवळी, अन्यथा दारूचा तोफखाना तुमच्यासाठी सज्ज। मोऱ्याने राजांना युद्धाचं आव्हानच दिलं। मग काय 15 मे 1656 ला अवघ्या 150 मावळ्यांनी सूर्याजी काकड्यांसोबत जावळीवर आक्रमण केलं। जावळीच्या चंद्रा मोरेंचे भाऊ हनुमंतराव मोरे यांना मारलं गेलं। जावळीच्या चंद्रा मोरेने आपला मृतदेह समोर दिसून आला। जावळीचे चंद्रा मोरे महाराजांना शरण आले। दरबाराचा नियम असे की शरण आलेल्याला मरण नाही। गडमराड्यांच्या गड शिवरायांच्या ताब्यात आला। रायगडाचं भाग्य उजाडणार होतं। महाराज रायगडाच्या पायथ्याशी जिथून तुम्ही सुरुवात केली त्या चित्त दरवाजाशी आले। राजाने रायगड पाहिला। रायगडाने राजाने पाहता क्षणी या रायगडाबद्दल महाराजांच्या तोंडून काही उद्गारवाचक शब्द बाहेर पडले। बकरकाराने बकरीमध्ये नोंद करून ठेवली। सोबत पंतप्रधान मोरपंत पिंगले। महाराज पंतांना म्हणाले की पंत, आपण जो बोलता रायरी रायरी तो हाच का हो रायरी? असे करत असं या रायगडाबद्दल महाराजांच्या तोंडून काही उद्गारवाचक शब्द बाहेर पडले। ते असेच की राजा खासी येता गड पाहता, गड बहुत चखोट, चौतर्फा दगडांचे कडे, ताशिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच, पर्जन्य काली गाड्याला गवत रुजत नाही, धोंडा ताशी एकच आहे, दौलताबाद हा पृथ्वीवरचा चकोडगड खरा, परंतु तो उंचीने थोडका, दौलताबाद पेक्षा रायरी दशगुणी उंच, ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले की तख्ता अशी जागा हाच गड खरा असा। तख्त म्हणजे सिंहासन म्हटलं। राजधानीसाठी महाराजांनी रायगडाची निवड केली। मग रायगडाबद्दल काही महाराजांना अपेक्षा असणार, रायगडाबद्दल महाराजांची काही इच्छा असेल, म्हणून महाराजांनी रायगड राजधानीसाठी निवडला। अनेकांना प्रश्न पडतो की जवळपास 400 गडकिल्ले राजांचे, मग एवढ्या गडकिल्ल्यांपैकी राजांनी रायगडच राजधानीसाठी का निवडला? तर आपला रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला। आता कोकणामध्ये वसला असल्या दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात। आपल्याला सर्वांना माहितीच असेल की आज इंडियन नेव्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं। म्हणजे दर्यावर रक्षण कसं करायचं हे आपल्या राजांनी 400 वर्षापूर्वी शिकवण्यात आलं। शिवाय या रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झालंय। त्या रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलेलं आहे। पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झाली नाही, टच झाली नाही। रायगड हा शिवलिंगासारखा, रायगड हा कमळाच्या कळीसारखा। म्हणून आता इथून ते पूर्ण फेब्रुवारी पर्यंत रायगडाला प्रदक्षिणा देखील मारली जाते। पूर्णतः ही 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा। रायगड जो वरती पसरलाय हा 1200 एकर मध्ये पसरलाय, 100 एकर मध्ये फक्त वास्तव्य इमारती आहेत।
रायगड तुम्ही पायी चढून 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटरचं अंतर 1.5-2 तास लागतात वरती येण्याकरता. 96 साली झालेला प्रकल्प पुण्यातील जो कंपनीच्या साहाय्याने केवळ 4 मिनिटांमध्ये देखील गडावरती येता येते. आता सुरुवात जिथून तुम्ही केली तो होता महादरवाजा. या रायगडाला पायी चढून आल्यानंतर सर्वात फायदा होतो तो आपल्याला महादरवाजा बघायला मिळतो. जय विजय असे 2 बुरुज या रायगडाचं रक्षण करत आहेत. आज एकाही बुरुजाचा एकही दगड हल्ला नाही 400 वर्षानंतर. असा तो नागमोडी वळणाचा दरवाजा आहे. तुम्ही जरा विचार केलात का नागमोडी वळणाचा का असावा? जर अनेकांनी जंजिरा किल्ला पाहिला असेल त्याच्याबद्दल सर्वांना माहिती असेल की त्याचा गेट दिसत नाही, पण रायगडाला कुठल्याही खोऱ्यातून पाहिलं तर रायगडाच्या महादरवाजा कुठूनही दिसत नाही, त्याला तिथेच यावे लागतं. म्हणजे शत्रूंनी जर विचार केला कुठून तोफेंचा मारा मारायचा आहे तर त्या दरवाजाचा एंट्रन्स दिसणार नाही. जर विचार केला तोफा नाही पोचत मग काय करूया, हत्ती गडावरती नेऊया. तुम्ही म्हणा आमची येताना दमछाक झाली तिथून हत्ती कसे घेऊ, पण महाराजांनी तेवढा विचार केलेला आहे. जर हत्ती गडावरती आणले तर तुम्ही काय ऑब्झर्व केला असेल तिथे 3 पायऱ्या होत्या, त्याची खूप हाईट होती बघा आतमध्ये एंट्री करताना. म्हणजे हत्तीला स्पीड घेता आली पाहिजे ना. हत्तीने स्पीड जर घेतली तरच तो दरवाजावरती धक्का देऊ शकतो. त्यातूनही सुद्धा जर का हत्तीवरती आणले तर तुम्ही जाताना आता जर नाही असेल पाहिले तर छोटे छोटे छिद्र दिसतील बघा, होल्स तिथे. म्हणजे वरून भाले फेकले जायचे, वरून उकलतं तेल गरम पाणी वरून फेकलं जायचं. पण त्यातूनही जरी शत्रू आटपला नाही तर एक ऑब्झर्व करायचं तिथं जाऊन त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या नॅचरलीच आहेत पायऱ्या बघा सर्व. जर त्याच्यावरती तेल किंवा पाणी पडलं तर तिथं शत्रू उभा राहू शकत नाही, इतकी फिसलन त्या ठिकाणी होणार. त्यातूनही सुद्धा जरी शत्रूवरती येण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आतापर्यंत 2 तळाव पाहिलीत, हत्ती तळाव आणि गंगासागर. त्यांचं डायरेक्शन कुठल्या साईडला आहे बघा. यांना जर इमर्जन्सी जर फोडलं तर त्याचा पाण्याचा प्रचंड लोट कुठे जाऊ शकतो, त्या महादरवाज्यावरती जाऊ शकतो. मग अशा इमर्जन्सीला यांचं पाणी काढू शकतं, पण तशी वेळ आली नाही तर त्यांचं डायरेक्शन त्या महादरवाज्यावर जाणार, तिथून आलेला प्रचंड शत्रू हा परत रिटर्न खाली झाले. अशा प्रकारे तो महाबलकट दरवाजा आहे त्या ठिकाणी. तिथून वरती आल्यानंतर आपल्याला हत्ती तळाव लागलं जातं. गड ताब्यात आला 15 मे 1656 ते 1670, 14 वर्ष लागलीत गड बांधायला. मग याचे बांधकाम प्रमुख होते हिरोजी इंदुळकर. या 14 वर्षामध्ये 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या आणि 11 तलाव बांधली गेली. मग तलाव उकरल्या, टाक्या उकरल्या, मिलणारा दगड होता त्यापासून हे बांधकाम केलं. तिथे खड्डा झाला, भिंत अडवली, पाण्याचा साठा केला, 1 तीर में 2 निशाण. अशा प्रकारे गडावरती पाण्याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे पूर्णतः. तिथून आता आपण वरती आलो, ज्या ठिकाणी आपण आलेलो हा आहे पालखी दरवाजा. महाराज पायथ्यापासून पालखीने गडावरती यायची आणि ही पालखी या दरवाजातून किल्ल्याच्या बालेकिल्ला. आता हा बालेकिल्ला काय असतो तर बालेकिल्ला गडातील सर्वात उंच ठिकाण, सर्वात महत्वाचं ठिकाण. ज्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्या राष्ट्रप्रधान, राणीवासा, राजवाडा, राजदरबार, सभागृह, खळबतखाना, नगरखाना अशा महत्वपूर्ण इमारती पाहायला मिळतील, म्हणून याला पालखी दरवाजा असं म्हटलं जातं. या पालखी दरवाजा महाराज जर पायथ्याशी आलेले आहेत तर अवघ्या काही मिनिटातच इथं समजलं जायचं. समोर तुम्ही टोक पाहिलं ते आहे टकमुक टोक. त्याचं डायरेक्शन चित्त दरवाजाच्या समोर आहे बघा. म्हणजे चित्त दरवाजातून इशारा केला जाणार, महाराज आलेले, शत्रू आलेल्या काही घंटा असेल तर तिथून इशारा त्या बालेकिल्ल्यामध्ये केला जाणार की महाराज गडाच्या पायथ्यामध्ये आलेले, पायथ्याशी आले. ही मान मुद्रेची जागा या ठिकाणी. नंतर हे 2 बुरुज लागतात बघा, हे आहेत विजयी स्तंभ. या विजयी स्तंभाचं कारण हे 7 मजली होतं. याच्या 7व्या मजल्यावरती ज्या दिवस शिवाजीराजांनी कुठल्या गडावर विजय मिळवला, विजय प्राप्त केला, तर याच्या 7व्या मजल्यावर एक भला मोठा भगवा ध्वज फडकला जायचा, जेणेकरून या रायगडावरून 8 गडकिल्ले आणि 96 गावं दिसतात. या 8 गडकिल्ले आणि 96 गावांना इशारा दिला जायचा की आज महाराजांनी कुठल्या गडावरती विजय प्राप्त केलेला. आता इथून पुढे आपण एक एक स्पॉटची माहिती घेत पुढे जाणार आहोत. परंतु रायगड पाहत असताना येणाऱ्या प्रत्येक शुभक्ताला आम्ही हात जोडून विनंती करतो की आपला रायगड आहे, कुठला पिकनिक पॉइंट नाहीये. छत्रपतींचा राजधानी किल्ला आहे आणि या राजधानीचा आपल्या येणाऱ्या शुभक्ताने याचं पवित्र राखायचं. आपल्याकडे असणारा कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी कचरापेटी ठेवले, त्या कचरापेटीमध्येच टाकायचा. अनेक ठिकाणी आपल्याला चपला खाली काढून दर्शनासाठी जायचे. आम्ही तर म्हणतो की भरलेली बॉटल घेऊन जर का आपण गड चढू शकतो तर रिकामी झालेली बॉटल घेऊन गड उतरलं देखील पाहिजे का, आपली बॉटल इथून टाकणं. अशा दृष्टिकोनातून आपण रायगड पाहूया. आता जात असताना आपण सविस्तर एक मार्गाने पाहूया. येत असताना तुम्हाला मध्यंतरी काय ज्यांना फोटो काढायचे त्यांना फोटो काढता येतील, किंवा फोटो जरा आता जरी शॉर्टमध्ये पटकन काढलेत तरी तुमचं व्यवस्थितरित्या आलेल्या एवढ्या टायमिंगमध्ये गड पाहून होईल. अशा दृष्टिकोने आपण रायगड पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती
गजपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्नदीपती न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। धर्मवीर श्री छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब की जय। बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी। बघा आता आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केलेला। हा बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला हे 6 दरवाजे लागतील। राणी महाल आहेत। छत्रपती श्री शिवरायांना 8 राण्या होत्या। सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सहीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवाराबाई आणि सगुणाबाई। आता 8 राण्या सांगितल्यानंतर आश्चर्य काही लोकांना की महाराजांना 8 राण्या, परंतु यामागे एक राजकीय हेतू होता। साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती की महाराष्ट्रात अनेक मातबगार सरदार घराणे होते। मोहिते, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, देशमुख, विचारे, इंगळे नामवंत सरदार घराण्याशी सोयर समज जोडायचा होता, नातीगोती जोडायची होती। म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या। परंतु 8 राण्यांपैकी गडावरती मात्र 6 राण्यांचे 6 माळ आहेत, कारण की सहीबाईंचे निधन राजगडावरती झालेले शंभूराजे अवघे 2 वर्षाचे असताना दुर्भाग्याने सहीबाईने रायगड कधी पाहिलाच नाही। दुसऱ्या राणी होत्या पुतला राणी। या पुतला राणी खाली पाचाडगाव मध्ये जिजाऊंच्या सेवेसाठी राहत होत्या। उतरत्या हवामुळे रायगडाचं वातावरण सण नव्हतं, त्या खाली पाचाडगाव मध्ये राहत होत्या। मग त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी साहेब खाली पाचाडगाव मध्ये होते। याच पुतला राणी साहेब महाराजांच्या निधनानंतर 11 दिवसानंतर रायगडावरती जोडे घेऊन सती रायगडावरती गेले। एका राणीचा एक मला 6 माल आपल्याला एक लेवल मध्ये एकसारखे पाहायला मिळतात। खालच्या साईडला समोर ते रेलिंग वाला जे आहे तिथे आपल्याला जायचंय, ते फक्त आता माहिती घ्यायच्या नंतर असं जाऊन इकडे यायचे। ते धान्य कोठार, स्वराज्याचं धान्याचं कोठार। कोल्हापूरमध्ये किल्ला पन्हाळा किल्ला म्हणून गंगा, यमुना, सरस्वती असे 3 धान्याचे कोठार त्या ठिकाणी। स्वराज्यावरती काही संकट आलं तर तिथून धान्य सप्लाय अख्ख्या स्वराज्यावर केला जायचा। पण समजा यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला, रायगडाला वेढा घातला, तर आलेलं धान्य गडावर येईल का? नाही। मग अशा प्रसंगाला रिझर्व्ह इमर्जन्सीसाठी हा धान्य साठा वापरला जायचा। एक 22 फूट खोल, एक 20 फूट खोल, एक 15 फूट खाली खोल इमर्जन्सीसाठी हा धान्य साठा वापरला जायचा। खालच्या साईडला अष्टप्रधानची वाडी, महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं। याच ठिकाणी बाळाजीरावजी, रामचंद्र निलकंठ, मोरपंत पिंगले, हंबीराव मोहिते, निराजीरावजी, रामचंद्र त्रिंबक आणि अनाजी पंत हे मंत्री या ठिकाणी राहत होते। जवळपास या रायगडावरून 350 गड किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार केला जातो। आता रोपेने आल्यानंतर सर्वात पहिला हा पॉइंट लागतो, तो गेट लागतो समोर, तो आहे मेना गेट। हा आहे पालखी गेट। महाराजांच्या राण्यावर राज घेतलेल्या स्त्रिया यांचा खाली बागबगीचा होता, त्या बाग बगीच्यामध्ये फिरायला त्या मेण्यामध्ये जा करत असत, म्हणून त्याला मेना गेट असं म्हणतात। आता इथून पुढे आपण रायगड पाहणार आहोत, परंतु रायगड पाहत असताना रायगड आपल्याला पडझड झालेल्या अवस्थेमध्ये पाहायला वरती छत वगैरे दिसत नाही। पण ते जर उलट पाहिलं तर राजस्थानचे गडकिल्ले मात्र तुम्हाला जसेच्या तसे पाहायला मिळते। मग महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अवस्था का? तर मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता। मोडेल पण वाकणार नाही ही मराठीची जात होती। मराठे कधी कुणासमोर झुकले नाहीत, कधी कुणासमोर वाकले नाहीत आणि कधी कुणाला शरण गेले नाहीत। इंग्रजांनी पाहिलं या मराठ्याने एवढी ताकद, एवढी प्रेरणा येते कुठून? तर या छत्रपतींच्या गडकिल्ल्यामुळे, या छत्रपतींच्या इतिहासामुळे। काय त्यांचे गडकिल्ले नष्ट करावे, त्यांचा इतिहास चालला होता। रायगडावरती तो भयानक दिवस ठरला 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉटर, मेजर हॉल यांनी खालचा पोटल्याचा डोंगर आहे, या पोटल्याच्या डोंगरावरून गडाच्या दारूच्या कोणावरती तोफेंचा मारा केला। मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड 11 दिवस जळत होता। जे काय सागवानी लाकडाचं छत आणि उतरतळाची कळ होती ती पूर्णतः जळून गेलेली आहे। सध्या रायगड हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये केलाय, जे आपण 25 रुपयाचं तिकीट काढून गडावरती एंट्री केली। आता हा एक राणी महालाची रचना पाहिजे, पुढच्या दिवाणे खास माटी क्षय रूम, त्याच्या मागे आराम करण्याचं ठिकाण, एक हवा खाण्यासाठी खिडकी आणि 400 वर्षापूर्वी अटॅच टॉयलेटची सिस्टीम या ठिकाणी दिली। या जगात 2च टॉयलेट सिस्टीम आहेत, एक वेस्टर्न आणि इंडियन इथूनच जगाला गेलेले। एक रचना अशी तुम्हाला पाहायचे, नंतर इथे यायचे, हे पाहून आपल्याला महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये प्रवेश करायचा। तर इथून आतमध्ये एंट्री, या भिंतीपासून ते त्या भिंतीपर्यंत हा संपूर्णतः छत्रपती श्री शिवरायांचा राहता राजवाडा। आणि याच राजवाड्याने पाहिला तो 3 एप्रिल 1680 चा दिवस।
महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. महाराजांनी आपला अखेरचा श्वास याच ठिकाणी, याच चौतरती सोडला. याच दरवाजाचा उंबरठा हिरोजी फर्जुताने ओळणला आणि महाराजांच्या तोंडून आखरी शब्द जगदंब जगदंब शंभूबाळ याच ठिकाणी बाहेर पडले. नक्कीच त्या हिरोजी फर्जुताला वाटलं असणार की ज्याप्रमाणे आग्र्याहून सुटका होत असताना मी माझ्या राजांच्या जागी झोपलो होतो आणि त्यावेळेस त्या फतेली खानाच्या हातावरती मिठाई देऊन राजांना आग्र्याहून सुखरूप निष्ठवलं होतं. राजा आज देखील आज या यमाला फसूया राजा मी तुमच्या जागी झोपतो पण तसं नाही झालं. तिने 1680 ला महाराजांनी आपला अखेरचा श्वास या ठिकाणी सोडला. हनुमान जयंतीच्या दिवस या ठिकाणी देहयात्रा जगदीश्वरापर्यंत गेली आणि त्या जगदीश्वराच्या प्रणांगणामध्ये साबाजी भोसले यांच्यातून महाराजांना भडाग्नी प्राप्त झाली. हिंदवी स्वराज्याचे राजे पण पुत्राग्नी सापडली नाही, मंत्राग्नी सापडली नाही. संभाजीराजे पणारेच्या नजर कैदेमध्ये, किंबहुना त्यांच्यापर्यंत ती बातमीच पोहोचू दिली नाही. मग राजाराम महाराज रायगडावर राजारामांच्या हातून अग्नी द्यायची होती, पण राजारामांचा मंचारोहण करायचं होतं. मंचारोहण करायचं म्हणजे मुंज करावी लागते आणि अग्नी द्यायची म्हटलं तर मुंडन करावं लागतं आणि मुंडन करायचं म्हणजे तर वर्षभर दुःख बाळगावं लागतं. या कारणास्तव साबाजी भोसले पुतण्याच्या हातून महाराजांना भडाग्नी प्राप्त झाली. असा हा दुमजली इमारतीचा राहता राजवाडा होता. या राजवाड्याची हल्ली परिस्थिती पाहता कवी केशवसुतांनी कर्णासाठी गायलेली 4 ओळीची कविता या राजवाड्याशी मिळते जुळते पहा. की अनाम विराजिते झाला तुझा जीवनांतर, अनाम विराजिते झाला तुझा जीवनांतर, अरे स्तंभ तेथे ना कोणी बांधिला, ना पेटली ना वात, या धगधगत्या या स्वराज्या या सम्राज्याकाठी, प्रणाम माझा तुला मृत्युंजय वीरा, तुला मृत्युंजय वीरा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांनी आपला अखेरचा श्वास या ठिकाणी सोडलेला आहे. असा हा दुमजली इमारतीचा राहता राजवाडा होता. 2 मजली होता. मधले दगड दिसतील तुम्हाला असे लाकडी प्लेअर होते वरच्या मजल्याला आधार देण्यासाठी. त्यामध्ये 4 चौथरे, 1 नंबरचा दिवाणी खास लोकांशी सल्ला मसलत करण्याची जागा, 2 नंबरचा सचिवालय कागदोपत्री व्यवहार करण्याची जागा, 3 नंबरचा मुक्ताखाना किचन रूम हा राजांचा क्षय रूम आराम करण्याचं ठिकाण. या ठिकाणी हे पिण्याचं पाण्याचं एक तळ आपण पाहिलं गंगासागर तिथं. आता वरून त्याची माहिती घेणार आहोत. तिथून कावडीने पाणी यामध्ये टाकलं जायचं. डाव्या साईडचं दिसतं ते स्नानगृह बाटप आहे. समोरच्या साईडला ग्रुप आपला मोठा आहे म्हणून आपण त्या साईडने पाहणार आहोत. त्याच्या पलीकडच्या साईडला टांगसाल मिंट, स्वतःची करन्सी कॉइन्स नाणी शिवराय सुवर्ण होण आणि अष्टकोनी राजमुद्रा याच राजधानी रायगडावर घडवली जायची. आता राजमुद्रेवरती काय कोरलेलं आहे की प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शहानो शिवश्रेषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय की प्रतिपेच्या कोरीच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे राज्य शहाजी पुत्र श्री शिवरायांचं राज्य आणि त्यांची ही राजमुद्रा जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या भल्यासाठी या राज्याभिषेकाच्या शुभ दिनी आज प्रसारित होत आहे. पण कधी विचार केलात का मंत्री किती सांगितले तुम्हाला मी 8, राण्या किती सांगितल्या 8, गडे किल्ले किती दिसतात इथून सांगितलं 8, महाराजांची राजमुद्रा किती कोणाची 8. आपण इथे गॅलरी आहे ती किती कोणाची आहे अष्टकोनी. सिंहासन बघा अष्टकोनी आणि अखेरकार समाधी देखील आहे अष्टकोनी. 8 अंक राजांसाठी शुभ होता. अनेक ठिकाणी आपल्याला 8चा आकडा पाहायला मिळतो. शिवरायांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला शिवनेरी आणि शिवरायांचं देहवासन कुठल्या किल्ल्यावर झालं रायगडावर. म्हणून शिवनेरीचे 2 शब्द घ्या आणि रायगडाचे 2 शब्द घ्या. काय तयार झालं बघा शिवराय तयार झालं. जन्म आणि मृत्यूच्या जागेवरती. शिवाजी या शब्दाचा उलटा अर्थ वाचला तर जीवाशी होतं. आयुष्यभर जे जीवाशी केले त्यांना छत्रपती श्री शिवाजी राजे म्हटलं जातं. म्हणून येणारा शिवभक्त इथली माती सुद्धा आपल्या कपालाला लावली जाते. म्हणून म्हटलं जातं की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच माणिक मोती दुसरी धनदौलत नाही, दुसरी धनदौलत. चप्पल खाली घ्या. बोला पुण्यश्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जाऊ शकतो बघा. लक्ष द्या इकडे अतिशय महत्वाची माहिती आहे या ठिकाणची. समोर तुम्हाला ही खोली दिसते ना, या खोलीमुळेच हे सर्व राजकारण घडलं गेलं, स्वराज्य घडलं गेलं. खोलीचं नाव काय खळबतखाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. या स्वराज्याचे या राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी. अनेक राज्यात जात होते, त्या राज्याचा वेषांतर करत होते. आपल्या स्वराज्याविषयी आपल्या राज्याविषयी काय चर्चा चाललेली आहे ही चर्चा आणून राजाने या खोलीच्या आतमध्ये सांगितली जायची. पण गुप्तता कशी असावी ती बहिर्जींकडून शिकला पाहिजे. का तर आपले पती स्वराज्याचे गुप्तहेर आहेत आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहेत. घरातल्या पत्नीला सुद्धा माहित नव्हतं की आपले पती स्वराज्याचे गुप्तहेर.
औरंगजेबाच्या दरबारापर्यंत गेले. औरंगजेबाला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाईक होती. म्हणून तर महाराज म्हणत होते की माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण, तर गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. पण बहिर्जी होणं साधी सुधी गोष्ट नाही. हे स्वराज्य घडलं बहिर्जींच्यामुळे, स्वराज्य वाढलं बहिर्जींच्यामुळे. त्यामध्ये सिंहाचा वाटा बहिर्जींचा आहे. एक नेत्रदीप सोहळा या रायगडाने पाहिला, ना भूतो ना भविष्य. त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये ज्याने ज्याने पराक्रम केले होते त्यांना कुणाला सोन्याचे कडे, कुणाला घोडे, कुणाला वाडे इनामामध्ये भेट भेटले होते. पण ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडत होतं त्या बहिर्जींचं दरबारात साधं नाव सुद्धा निघालं नाही. का, तर गुप्तता बाळगायची होती. पण आपल्या राजांना वचन दिलं होतं, त्या हिंदुस्थानाच्या तख्तावरती विराजमान होत असताना मी आपल्या डोळ्यांनी पाहण्याकरता दरबारामध्ये राजा उपस्थित राहणार. आणि 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक दरबारामध्ये एका फकीराच्या वेशात उपस्थित होते. बघा, आज आपण आपला कुठे सन्मान नाही झाला, कुणीकडे लग्न समारंभामध्ये दुःख होतं, आपल्याला रागाने निघून येतो. पण 3000 गुप्तहेर खात्यांचा प्रमुख बहिर्जी नाईक दरबारामध्ये एका फकीराच्या वेशात उपस्थित होते. आणि फकीराला कोण काय म्हटलं जातं, हे जरा साईडला हो, जरा खाली बस, इकडे हो, तिकडे हो. आणि सर्वात शेवट बारी आली फकीराची. 3000 गुप्तहेर खात्यांचा प्रमुख बहिर्जी नाईकाने आपली झोळी आपल्या राजांच्या समोर केली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू त्या फकीराच्या झोळीत पडलं. महाराजांनी आलिंगन दिलं की बहिर्जी, तुमच्या सारखी लोक या स्वराज्याला लाभलीत, म्हणून आज या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार झाला बहिर्जी. म्हणून तर या स्वराज्याची एक अदृश्य शक्ती म्हणून बहिर्जीनं वापर केला जात होता. राणी वशापर्यंत जाण्याची इजाजत या स्वराज्यात 2च व्यक्तींना होऊन गेली. स्वराज्य रक्षक मालिकेमध्ये पाहिलं असेल, संभाजी महाराज जेव्हा जायचे समोर सांगितलं जायचं राजाने की शंभूराजे आलेले आहेत. पण बहिर्जीने आऊसाहेबांना सांगितलं जात नव्हते, ते कधी पण जाऊ शकत होते. एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की आपल्या देशामध्ये रॉ एजन्सी आहे. या रॉ एजन्सीवर सर्वात जास्त स्टडी बहिर्जींवरती केली जाते. खाली आपण पाहिलेल्या इमारती, तळावाच्या बाजूने आलो ते गंगासागर तळाव. महाराजांचा राज्याभिषेक पंडितवान गागा भट्टाने केला होता. गागा भट्ट पंडित यात्रेवाले होते, काशी यात्रेवाले होते. येते वेळी 7 नद्यांचं पाणी आणलं. 7 नद्यांचं पाणी महाराजांना पियाला दिलं, अभिषेक घातला आणि उर्वरित पाणी त्या तलावात सोडलं. मग त्याचं नाव गंगासागर तलाव ठेवण्यात आलेलं आहे. काठापासून खाली 35 फूट खाली खोल. खाली येत असताना एक लाईटचे पोल वाकलेले दिसले बघा, तडबंदीवाला बुरुज दिसला, तो हिरकणीचा बुरुज. समोर हा इलेक्ट्रिक पोलवाला दिसतो. नंतर काही जणांनी वरती उभे राहून बघा, इलेक्ट्रिक पोलवाला तो कडा दिसतो, शेवटला राऊंड शेप मारलेला आहे, हिरकणीचा कडा. आज खूप चांगल्या दिवसावरती तुमची ट्रेक गडावरती आयोजन झालेलं आहे. कारण आजच सन्मान झाला एका मातेचा, एका स्त्रीचा, हिरकणीचा. आणि काल कोजाबगिरी पौर्णिमेच्या दिवस माता गडावरून खाली उतरली. म्हणून या मातेची कथा, हिरा नावाची गवळण होती, दूध घालण्याकरता गडावर धरली. गडाचा दरवाजा बंद झाला. मग माता कुणासाठी, मग माता बाळासाठी, आपल्या लेकरासाठी त्या पश्चिमेच्या कड्यावरून कड्या पड्याला डोंगराला धरून माता खाली उतरली. म्हणून या मातेची कथा एका जुन्या ओळीमध्ये मी तुमच्या समोर सादर करत आहे. बघा, ज्यांना रेकॉर्ड करायचे ते करू शकता. की रायगडावर राजधानती, रायगडावर राजधानती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐकावं तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाच. आणि राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराच. आई बायको ताणहा मुलगा कुटुंब होत छोटस. आणि शोभत होत हिरा नाव त्या तडबदार घरवाळीच. चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरती. आणि एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली. ध्यानी नाही मणी नाही कवा सांजवेल ही टलून गेली. सूर्यदेव मावळता झाला बंद गडाचा दरवाजा. आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळताण माझ. हात जोडून करी विनवणी मने खाली जाऊ द्या हो म्हणा. पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. आणि बाळाची ती आठवण येता माय माऊली ही वेडी पिसी. आणि तो कडा उतरून खाली जाहुणी बाळाला ती घेई कुशी. आतुलनीय धाडस पाहुणी महाराज देखील स्तंभित झाले. आणि साडी चोळी हिरास देवणी प्रेमे सन्मानित केले. कड्याखाली त्या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची. म्हणून कथा ऐकू येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची, तेथील हिरकणी बुरुजाची. बघा, कुणासाठी
तर बाळासाठी माता खाली उतरली, पण त्या मातेचा सन्मान या रायगडावरून, या शिवचरित्रापासून जर काही घेऊ शकलो नाही, एक स्त्री सन्मान, स्त्रियांचा आदर कसा करायचा हे छत्रपतीकडून शिकलं पाहिजे. स्त्री सन्मान राजा, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जातो. स्वतः महाराज त्या मातेच्या घरी गेले, खणा नारळाने तिची ओटी भरली गेली, तिच्या लेकराला आपल्या कडीवरती घेतलं आणि पाठीवरती थाप टाकली, नाव ठेवलं झुंजारराव. आणि काय म्हणाले असतील, झुंजारराव अशा या वाघिणीचं दूध पिया आणि मोठे होऊन या स्वराज्यामध्ये सामील व्हा. म्हणजे आपल्या स्वराज्यातील आया बहिणींना वाघिणीचा दर्जा देणारे विश्वात एकच राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. बोला पुण्यश्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपल्याला रायगडाच्या सर्वात अति महत्वाच्या ठिकाणी जायचे, राज दरबारात. त्या दरबारामध्ये जर आपला ग्रुप मोठा आहे, जर शांतता पाळली, 400 वर्षापूर्वी जो ध्वनी चमत्कार रायगडाबद्दल ऐकून असाल तुम्ही, की असं काही ध्वनी चमत्कार की 200 फुटावरून जर काही कुजबूज झाली तर थेट ती राजांना कळायची, महाराज काय बोललो ते प्रजेला ऐकला. आज 400 वर्षानंतर 200 फुटावरून मी बोलणार नाही, तर नुसता कागद फाडेल तो आवाज तुम्हाला तिथपर्यंत ऐकलेला आहे. अशा ठिकाणी आपण जाऊया. चला. रायगडाच्या सर्वात अति महत्वाच्या ठिकाणी आपला प्रवेश झालेला आहे. याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य घडलं, याच ठिकाणी महाराज शिवछत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले आणि मराठ्यांचे राजे आपल्या तख्तावरती विराजमान याच ठिकाणी झाले. याच ठिकाणी राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हटलं तर ते 40 किलो 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन, ज्याला आपण मयूर सिंहासन म्हणतो. हे सिंहासन राजांच्या उत्तरात, शंभू राजांच्या उत्तरात 3 नोव्हेंबर 1689 ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान ठोकून होता इतिगत खान. या इतिगत खानाने या रायगडाला अजगरी वेढा दिला आणि या वेड्यामध्ये तो गडावरती आला. मराठ्याने रक्ताच्या पाणी केलेल्या त्या सिंहासनावर घनाचे घाव घातले गेले, सिंहासनाला फोडलं गेलं, सिंहासनाला वितळलं आणि त्याचे गोळे घेऊन तो औरंगजेबाला भेट घेऊन गेला. याची प्रकृती येणाऱ्या शुभक्तांना कळवून 1985 साली आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी जलसिंग यांच्या हस्ते या सिंहासनाची उभारणी करण्यात आली. त्यावेळी एका मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली होती, पण त्या मूर्तीमध्ये काही चुका घडल्या म्हणून मूर्ती समोरच्या होळीच्या माळावरती बसवण्यात आली. मग मूर्ती नव्हती. अनेक यातना निवेदन कोल्हापूरचे युवराज छत्रपती श्री संभाजीराजांपर्यंत पोहोचू लागले आणि अखेरकार 6 जून 2009 ला 600 किलो पंचधातूची मूर्ती या ठिकाणी अर्पण करण्यात आली, या ठिकाणी बसवण्यात आली. याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ही जी मूर्ती आहे, या मूर्तीला दररोज सांगलीवरून शिवप्रतिष्ठान संभाजी भिडे गुरुजी यांचे डेली 2 धारकरी नित्यनेम ऊन वारा पावसामध्ये या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणची पूजा संपन्न केली जाते. दुसरा हार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, सीएम साहेबांचे चिरंजीवींचं फाउंडेशन, त्यांच्या मार्फत स्थानिक पुजारी नेमलेला आहे. तो स्थानिक पुजारी या ठिकाणी डेली या ठिकाणी हार अर्पण आणि या ठिकाणची 5 ठिकाणची पूजा या ठिकाणी करत असतो. याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आज आपण शाळा महाविद्यालय किंवा आपल्या कार्यालयामध्ये आपल्या घरामध्ये राज्याभिषेकाची फ्रेम पाहतो, ती जरा आपल्या कल्पनेसमोर आणा, आपल्या नजरेसमोर आणा, कारण की त्याच ठिकाणी आज तुम्ही उपस्थित आहात. हाच तो दरबार नटवलता थटवलता, पैठणी कापडाचे पडदे पांगळ होत्या, मशाली पेटल्या होत्या आणि या मशालीच्या उजेडात 6000 मंडळींची या दरबारामध्ये उपस्थिती होती. मावळ्याने भगवे पेटे परिधान केले होते, कमरेला शाली गुंडाळल्या होत्या आणि आपल्या पिलदार मिशाना पिल देत आतुरतेने वाट पाहत होते की आज माझ्या राजांचा राज्याभिषेक होणार, आज आमचे महाराज छत्रपती होणार, आज आमचा देव आपल्या देवळामध्ये विराजमान होणार. आणि अखेरकार तो दिवस उजळला. 6 जून 1674 तो दिवस सकाळी 5 वाजल्यापासून या गडावर सनई चौघडे नगारे ढोल ताशा वाजू लागलेले. राजे उठलेले. राजाने स्नान आटोपलं, शाही पोशाख परिधान केला आणि राजा अंबारीमध्ये बसलेले आणि या अंबारी त्या जगदीश्वरापर्यंत गेलेली आहेत. साक्षात शिवशंकराचे अवतार शिवभक्त जगदीश्वराचा अभिषेक आटोपला. गडदैवता शिरकाई मातेला वंदन केलं, आई भवानी मातेला वंदन केलं, ग्रामदेवता झोळाई मातेला वंदन केलं आणि महाराजांची ती अंबारीमधून मिरवणूक या नगरखान्यापाशी आलेली आहे. बलाढ्य देहाचे 2 हत्ती त्या ठिकाणी सजलेले आहेत.
महाराज अंबारीमधून खाली उतरले. 7 सुवासांनी राजांची ओवाळणी केली. राजांनी ओवाळणी स्वीकारली. राजाने आपली पावलं या दरबारामध्ये पडतात या ठिकाणी बसलेली 6000 मंडळी एकाच वेळेला उठून उभी राहिली. आणि या हिंदवी स्वराज्याच्या राजांना मानाचा मुजरा होतो. महाराजांनी मुजरा स्वीकारला. राजांची पावले या सिंहासनाकडे निघालेली आहेत. राजांच्या हातामध्ये तलवार आहे, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आहेत, डोक्यावरती जिरडोप आहे, कपाली चंद्रकोर आहे. या रूपदार देखण्याने राजांचा प्रवेश या सिंहासनाच्या पायऱ्यापाशी होतो. बघा, दुर्भाग्य आपलं आहे, एक गार्ड बसवावं लागतो, बोर्ड बसवावं लागतं की चपला पायरीच्या खाली काढा. हे आपलं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. महाराज सिंहासनाची ही पहिली पायरी चढले. नजर त्या 32 सोन्याच्या सुवर्णजडी सिंहासनावरती पडली. नजर भरलेल्या रयतेवरती पडली. नजर तानाजी मालुसरेंच्या विधवा अवस्थेमध्ये बसणाऱ्या त्या परिवारावर पडली. आणि आऊसाहेबांना महाराज काय म्हणाले असतील? आऊसाहेब या स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो तानाजी मालुसरे. आधी लगेन कोंढाण्याचं, मगच माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा जीवा भावाचा बालपणीचा सवंगडी या आनंदाच्या क्षणाला, या सुवर्णाच्या क्षणाला या दरबारामध्ये उपस्थित नाहीत आऊसाहेब. म्हणून या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या पायरीला नाव तानाजी मालुसरे. स्वराज्याची दुसरी पायरी चढत असताना बाजी प्रभूंची आठवण होते. महाराज आपण जाणे खिंडा मे जातील लढवतो महाराज की लाख मेले तरी चालतील, पण या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. म्हणून प्राणाची आहुती देणारे माझे बाजी. स्वराज्याच्या दुसऱ्या पायरीना बाजी प्रभूंची आठवण दिली. तिसरी पायरी चढत असताना नुकत्याच झालेल्या बहिलोल खानाला अभयदान दिलं. ही बातमी जेव्हा राजांच्या कानावरती कळाली, राजाने पत्र पाठवलं प्रतापरावांना. ओ प्रतापराव, आम्ही तुम्हाला तर सरदार म्हणून पाठवलं होतं, तुम्ही तर पाटील की निभावलीत. शब्द जिवारी लागला आणि कळालं, अरे आपल्या राजाने खरंच सांगितलं होतं. हा बहिलोल खान पुन्हा या स्वराज्यावरती चाल करून आला होता, ज्याला आपण अभयदान दिलं होतं. 15,000ची सैना घेऊन परत स्वराज्यावरती आला होता. आणि वेळात मराठे वीर दौडले 7 आणि 7च्या 7 त्या ठिकाणी मारले गेले. वीरमरण प्राप्त झालं. प्रतापराव, बाजी पासलकर, शिवाकाशीत अनेक मातब्बर वीरांची आठवण झाली. या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हर एक मावळ्याची आठवण झाली. अंतकरण भरून आलं. पावलं लटकटायला लागलीत, पण राजे लढू शकत नव्हते. राजाने एक नियम असायचा की राजाने लढायचं नाही, स्मशानात जायचं नाही, कारण की राजाने फक्त लढ म्हणायचं असतं. उदरांत करणे राजे सिंहासनावरती आरूढ. गागा भट्टाने आणलेल्या 7 नद्यांचा राजाने अभिषेक घातला होतो. मोरपंताने राजांवरती सुवर्ण होण्याचा अभिषेक केला. महादरवाजामध्ये 21 तोफांची ललकारी झाली. ही ललकारी त्या दिल्लीच्या तख्तावरती विराजमान झालेल्या त्या औरंगजेबाच्या कानावरती पोचली. का हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती राजधानी रायगडावरती शिवछत्रपती झालेत. म्हणून या दरबारामध्ये एक ललकारी झाली, जी आपण ललकारी देतो ती ललकारी याच दरबारामध्ये निर्माण झाली. याच दरबारामध्ये सर्वप्रथम देण्यात आली की महाराज गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्नाधिपती, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजश्व छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. अशा त्यांनी राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा या दरबारामध्ये संपन्न झाला. बघा की म्हटलं जातं पाणी की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ म्हणा या शिवमंदिरी जीवनात आलं तर एकदा तरी या रायगडावरती येणं भाग आहे. त्या छायाचित्रामध्ये सर्वजण तुम्हाला दिसतील, पण एक इंग्रज वकील काऊ कॅप घातलेला आपल्या राजांना मानाचा मुजरा करताना दिसतो. पहिला इंग्रज जो मराठी राजासमोर झुकला वाकला मानाचा मुजरा केला. प्रश्न पडला होता त्याला की तो तुमच्यासारखा 2000 पायऱ्या चढून गडावरती आला होता. 2000 पायऱ्या चढल्यानंतर एक आश्चर्याचा धसका बसला की मी सांगितलं की बलाढ्य देहाची हत्ती या नगारखान्यासमोर होते. प्रश्न पडला, अरे मी तर 2 पायाचा मनुष्य, माझी गडावर येताना दमछाक झाली, मग शिवाजी राजांनी 4 पायाचे बलाढ्य हत्ती या गडावर आणलेच कसे काय, जिथे 2 पायाचा माणूस येऊ शकत नाही. महाराज दूरदृष्टीचे राजे गणिमी काव्याचे राजाने काय केलं तर बरं का, हत्तींची पिल्लं ही पालखीमध्ये अगोदरच गडावरती आणली गेली होती. त्यांचं पालन पोषण केलं आणि मोठे करून त्यांचा राज्याभिषेकासाठी उपयोग केला. ही होती दूरदृष्टी, हा होता गणिमी कावा. म्हणून म्हटलं जातं की कणभर मराठे मनभर मुघलांना भारी पडल्या गणिमी काव्याच्या जोरावर. औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीत दफन झाला, दिल्लीमध्ये दफन झाला नाही, खुलताबाद औरंगाबाद मध्ये दफन झाला. पण मरता मरता काय म्हणाला, अय मेरी बेगम
तूने वो शंभू जैसी एक भी औलाद मेरे जलील खाने में पैदा की होती तो आज दक्खन तो क्या पूरी दुनिया पे मैं राज करता। छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव। क्योंकि शेर शिवाजी के थे छावे, महापराक्रमी परम प्रतापी, केवल और केवल एक ही शंभू राजे थे। म्हणून म्हटलं जातं की वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी न जात ही जात आमची मराठ्यांची। अरे विश्वास नसेल बसेल तर पहा चालून पाणी आमच्या इतिहासाची। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अनेक राजे होऊन गेले पण एकच राजाचं नाव येतं गेलं धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे। एकाही लढाईमध्ये न हरणारे राजे, 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे संभाजीराजे, 18 भाषांचं ज्ञान असणारे संभाजीराजे, एका पायावरती घोडा उभा करणारे संभाजीराजे। 200 फुटांतर क्रॉस केली जी वास्तू दिसते नगारखाना, 40 फुटून ते 50 फुटांची, ह्याच्यावरतीच नगारे वाजले जायचे। लांबून येत असताना याचा आकार आपल्याला गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो पण हा गेट ऑफ इंडिया सारखा नाही दिसत तर तो गेट ऑफ इंडिया याच्या जेव्हा इंग्रज आले याची प्रकृती चोरली आणि मुंबईमध्ये जाऊन गेट ऑफ इंडियाची निर्मिती केली। समोर 2 सिम्बॉल दिसतात, या साईडनी क्लिअर दिसतात, खाली पण महादरवाजा दिसले असेल तेव्हा। सिंह आणि हत्ती आहे, सिंह म्हणजे शिवाजी महाराज, हत्ती म्हणजे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, विजापूरची शाही, 5 शाही, या 5ही शाहींवरती विजय प्राप्त करणारे छत्रपती श्री शिवाजीराजे। असं प्राण्यांमध्ये गडबड केली त्यांना सिंह पायाखाली धरू शकतो कारण की तो त्यांचा राजा आहे, असं शक्ती प्रदर्शनाचे सिंबॉल या ठिकाणी देण्यात आले। या दरबारामध्ये एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला दिसत असेल तो म्हणजे या दरबारामध्ये असणारा खडक, बरोबर ना। दरबारामध्ये हा दोन्ही चमत्कार तुम्ही अनुभवलात। अनेक इतिहास तज्ञ लोकांना दावा पडतो की हा दोन्ही चमत्कार कशामुळे येत असावा। अनेक तज्ञ लोकांचा दावा आहे या खडकामुळे ते असावा म्हणून या दरबारामध्ये अशा अवस्थेमध्ये आपल्याला हा खडक पाहायला मिळतो। मध्यस्थ ठिकाणी एक पाण्याचं टाके, आज सभा असली की पाण्याच्या बॉटल ठेवल्या जातात, तेव्हा तर मात्र तसं नव्हतं, इथून माडक्याने काढलं जायचं आणि दरबारामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना ते वाटप केलं जायचं। जात असताना एक ध्वज दिसेल, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेला आपला राष्ट्रीय ध्वज फडकला जातो आणि ज्या दिवस शिवजयंती, शिवपुण्यतिथी, शिवराज्याभिषेक असेल तर आपला मानाचा भगवा ध्वज या ठिकाणी फडकला जातो। आता आपण समोरच्या होळीच्या माळावरती जाऊया। बोला पुण्य श्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। ठेवल्या गेल्या, चौचाललेला रेडा वरती धावला आणि त्या तोफा गडावरती, त्या तोफ्याच्या डोंगरावर, तिथून निशाणा त्या दारूच्या कोठऱ्यावरती झाला। आई भवानीच्या तोफेचा मराठी परत विक्री झाली की तुम्ही तोफेखाली एक नाणं ठेवा, तिथे इंचानी उंची वाढली पण इथे फुटाने वाढली आणि तोफेचा मारा त्या दारूच्या कोठऱ्यावरती बसला। दारूचा कोठराने पेट घेतला आणि गड 11 दिवस जळला। 10 मे म्हणजे विचार करा, आज तुम्हाला ह्या टायमाला एवढं उष्णता लागते, मे महिन्यात किती असेल, सर्व गवत सर्व झाडांचा पाळव पाचोळा सुकलेला असणार आणि फक्त पेटवणारे होते, विजवणारे कोणी नव्हते आणि गड 11 दिवस जळला। आज एखाद्या कंपनीमध्ये 1 दिवसाची आग लागली ना, 4 तासाची लागली तरी जाऊन बघा काय राहतं, मग 11 दिवस लागलेली आहे तरी पण आज आपण 400 वर्षानंतर एवढं पाहतो, हे आपलं भाग्य आहे। की 400 वर्षाची गटर लाईन आज गडावरती काम करताना आपण पाहू शकतो पण आपलं दुर्भाग्य असं आहे की आपली कोण 4 वर्षानंतर बघू शकत नाही, आपली चॉकअप झालेली असतात। आज गडावरती सर्व अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन सर्व काम करताना आपण पाहतो। ही महाराजांची सिंहासनाधीश्वर मूर्ती, सुरुवातीला ही मूर्ती आतमधील मेघडंबरीमध्ये बसवण्याच्या दृष्टीने तयार केली होती पण मूर्तीमध्ये काही चुका झाल्या। चुका कोणत्या तर राजे सिंहासनावरती बसलेत, राजांच्या पायामध्ये जोड आहेत। राजे सिंहासनावरती बसताना पायामध्ये जोडे घालून कधी बसत नव्हते। हे सिंहासन माझ्या रयतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या भल्यासाठी आहे। मग रायगडाच्या कुठल्याही भागावरती न बसवता मूर्ती इथेच का बसवली? हा माल आहे, तो आहे होळीचा माळ। रायगडाच्या होळीला पहिला माळ, अगोदर रायगडाची होळी, नंतर आजूबाजूच्या गडे किल्ल्यांची गावांची होळी केली जायची। महाराज आपल्या हातून त्या पेटत्या होळीमध्ये एक नारळ टाकायचे, जो कोणी बहादर त्या पेटत्या होळीमध्ये हात घालून नारळ बाहेर काढेल त्याला महाराज सोन्याचा कडा इनाम दिला जायचा। तर्क काढला जायचा की जो मनुष्य आज आगीशी लढू शकतो तो त्या शत्रूशी लढेल आणि त्याची सैन्यामध्ये भरती केली जाईल। संभाजीराजांनी काढला होता, तानाजी मालुसरेंनी काढला होता आणि जीवा महालेने तर इथे पराक्रमच घडवला होता। महाराजांनी नारळ होळीमध्ये टाकताच स्पीडमध्ये असतो नारळ टाकलेला, तो स्पीडमध्ये त्यांनी दानपट्टा मारला गेला आणि नारळाचे 2 तुकडे केले गेले या ठिकाणी।
नारळाचे 2 तुकडे गेले. हा पराक्रम महाराजांनी पाहिला. अहो, रनिंग मध्ये असणाऱ्या नारळाचे 2 तुकडे झाले. हा पराक्रम पाहिला आणि महाराजांनी त्यांची निवड प्रतापगडाच्या रणसंग्रामासाठी केली. आणि प्रतापगडावरती महाराजांनी काय सांगितलं होतं, त्या सय्यद बंडावरती तुम्हाला लक्ष ठेवायचंय. आणि मोका तसाच झाला. सय्यद बंडा महाराजांवरती पाठवून वार करणारच, तो जीवामाने त्याचा हात छाटला. पण इतिहासात नोंद आहे की तो 5 पावलं पुढे गेला आणि त्याला कळालं की आपला हात गळून पाठी 5 पावलं. पण इतिहासाने अन्याय केला त्या ठिकाणी. शब्दरचना काय झाली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. शब्दरचना काय पाहिजे होती, होते जीवाजी म्हणून वाचले आमचे शिवाजी. ही शब्दरचना पाहिजे होती. इथून पुढे आपण हीच शब्दरचना करू असा संकल्प या रायगडावरून घ्या. समोर आपल्याला बाजारपेठ दिसते. त्या बाजारपेठची 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे, 22 जुने 44 दुकानं. हे जे हाईट उंच पायऱ्या आतमध्ये, याचं कारण इथं घोड्यावर बसून बाजार केला. आगे दुकान पीछे मकान अशी या बाजारपेठीची निर्मिती आहे. जात असताना 7व्या दुकानावरती एक नागाचा छाप दिसतो डाव्या साईड. हे नागाप्पा नावाचे कर्नाटकचे व्यापारी होते, सोना चांदीचे होते, अतिशय प्रामाणिकपणे व्यापार करत होते. महाराजांच्या निदर्शनाला की नागाप्पा आमच्या रयतेला अतिशय प्रामाणिकपणे व्यापार करतात, तर बोला आमच्याकडून काय इनाम पाहिजे तुम्हाला. नागाप्पा हे व्यापारी, महाराज जर इनाम द्यायचं असेल तर एक नागाचा छाप द्या, जेणेकरून येणाऱ्या ग्राहकाला कळेल की नाग म्हणजे नागाप्पाचं दुकान. म्हणजे 400 वर्षापूर्वीची जाहिरात या ठिकाणी केली. आता याच मार्गामधून 1 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं मंदिर, राजांची समाधी, आर्किडी इंदुलकरांची पायरी, शिलालेख आणि वाघ्या कुत्र्याचे समाधीचं दर्शन घेण्याकरता आपल्याला तिथपर्यंत जायचंय. तिकडून झाल्यानंतर ज्यांना शक्य होईल त्यांनी टकमोटोक करून हा परतीचा प्रवास खाली करायचा आहे. खाली टक मग टोक. टक म्हणजे टाकला जायचा, मग म्हणजे जाणारा हर एक व्यक्ती त्या ठिकाणी टक मग पाहतो कडेलोट पॉइंट. जर कोणी चोरी, लवाडी, स्वराज्याशी गद्दारी, स्वराज्याशी फितुरी आणि स्वराज्यातील आया बहिणीशी गैरवर्तणूक करेल, त्याचा तिथे गोणीमध्ये भरून त्याचा तिथून कडेलोट केला जायचा. पण इतिहासाची नोंद आहे का शिवरायाने कुणाला टाकलं नाही, पण संभाजीराजेने कुणाला सोडलं नाही. अनेकांचा कडेलोट त्या टोकावरून करण्यात आला होता. संभाजीराज इतके कडेलोट झाले की गावातले लोक कंप्लेंट घेऊन आले, राजा आता बास करा, तुम्ही ज्या दिवस कडेलोट करत नाही ते जंगली प्राणी आमच्या घरातनं शिरत आहेत, आमच्या घरातल्या लोकांना पकडत आहेत. म्हणून नंतर मग हत्तीच्या पायाखालची शिक्षा चालू करण्यात आली होती. त्याच्यावरून एक दंतकथा तिथे सांगितली जाते, सत्य की असत्य, त्याच्यावरती की महाराज निसर्ग पहारा करण्याकरता बसले होते. राजांवरती एक छत्र धरणारा माणूस होता निजाम नावाचा. जोरदार वारा सुटला, छत्र उडू लागलं. आपल्या राजांवरती छत्र उडत आहे म्हणून ते ती छत्री आणखी जोरात पकडली, पण वेळ अशी आली की त्या छत्रीबरोबर तो निजाम उडून गेला. राजाने आज्ञा केली की त्या छत्रीला गच्च पकड, तुला काही होणार. आपल्या राजांची राजआज्ञा स्वीकारली. छत्री हलवा रेखा, छत्रीसोबत माणूस हलवा रेखा खाली गावात उतरला. गावातल्या लोकांना वाटलं की पलायन करणार कोणी फितूर आहे, त्याला गोणीमध्ये भरलं आणि घेऊन पुन्हा गडावरती आले. महाराजांनी सांगितलं नाही, हा माझा सेवकच आहे. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीचं नाव छत्री निजामपूर आहे. म्हणजे पॅराशूटचा शोध हा तेव्हा. चला आता आपल्याला जगदीश्वराच्या मंदिराला जायचंय. जाताना प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडणार आहे की त्याचा दिसण्याच्या आकारावरून आपण तिथे पाहू. लांबून याचा आकार आपल्याला पूर्णतः मस्जिद सारखा. महाराजांना माहित होतं की आपल्या उत्तरात घरावरती मुघल लोक येणार, आपल्या मंदिरांचा नासधूस करणार, म्हणून जाणून बुजून याला मस्जिदचा आकार दिला. मुघल आले, मस्जिद वाटली, नमस पडले, निघून गेले. उत्तरात माहित पडलं की हे मस्जिद नसून एक शंकराचं मंदिर आहे. तोडण्याचे तुम्ही या ठिकाणी आले. मंदिराच्या सर्व डिझाईन तोडल्या, नंदीचे शिंग कान तोंड तोडलं. आता राहिलं दरवाजातून प्रवेश करून आतमधील शिवलिंग. या मंदिराचा दरवाजा अत्यंत छोटा. जर का वाकून गेलो तर समोर शिवलिंगाला नतमस्तक होणार, हिंदूच्या देवता समोर नतमस्तक होणार. जरा आवाज कमी करा ना. वाकून गेलो तर समोर हिंदूच्या देवता समोर आपण नतमस्तक होणार. मग काय करूया तर दरवाजा तोडूनच जाऊया. पण दरवाजाच्या वरती कुराण जो धर्मग्रंथ असतो त्याचे महत्वाचे सिंबॉल, आपले कसे ओम स्वस्तिक असतात असे महत्वाचे सिंबॉल वरती कोरून ठेवलेले आहेत. जर का तोडून गेलो तर आपल्या हातून आपल्या कलेचा नाश होणार, आपल्या हातून मोठं पाप होणार, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणून मंदिर शाबीत आहे. इंग्रजांच्या हमल्यातून कसं काय वाचलं? एकमेव वास्तू की ज्याच्यामध्ये लाकडाचा वापरच केला नाही, आग लागायचा प्रश्नच नाही, त्यामुळे मंदिर आहे त्या स्थितीमध्ये आजही. या मंदिरामध्ये महाराज आणि कविभूषण यांची पहिली भेट या मंदिरामध्ये झाली होती. एक स्टार प्रवाहाला सिरियल लागायची बघा, राजा शिवछत्रपती. त्यामध्ये टायटल सॉंगची काव्य दाखवली होती. ती काव्य खरी याच मंदिरामध्ये कविभूषण आणि महाराजांवरती बोलून दाखवण्यात आली. ते काव्य कधी ऐकले असणार. काव्य असेल कहिंद्र जुमी जुंब पर बाढ वस्तु अंब पर रावण दंब पर रघुकुल
रघुकुल राज है, रघुकुल राज है। पौन परी बहापर संबुरती नहापर, जो शस्त्र बहापर राम द्रुजराज है, राम द्रुजराज है। चित्तामुग्र झुंड पर भूषण वितृंड पर, तेज तमिलंस पर काणोजी में कंस पर, सैर शिवराज है, सैर शिवराज है। बघा की राम द्रुजराज आहे, किती आपलं भाग्य आहे। आपण कुठे ज्याला म्हणाल की राम द्रुजराज आहे, प्रभू रामचंद्रांचं दुसरं राज्य कुठे असेल तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती श्री शिवरायांचं आहे। पण म्हटलं की महाराजांच्या अगोदर इथे काय होतं तर इथं चित्तामुग्र झुंड पर होता। हरणाच्या कल्पामध्ये चित्ता घुसत होता आणि जी हरण आपली जीव वाचवण्यासाठी तशी इथले रयत, इथल्या आया बहिणी आपली इज्जत वाचवण्या मुघलांसाठी फिरत होत्या। पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शेर शिवरायांचा जन्म झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। बघा पुढे गेलो की एक पायरी लागते तिथे, सेवेची पायरी, 2 पंढरपुरात, तिसरी या रायगडावरती। 15 मे 1656 ते 1670 14 वर्ष लागली रायगड किल्ला घडवायला, रायगड किल्ला बांधायला। याचे बांधकाम प्रमुख होते हिरोजी इंदुलकर। या 14 वर्षामध्ये 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या, 11 तलाव बांधले गेले। मग 14 वर्ष आपण 1-2 वर्ष कसं आपल्या बांधकाम प्रमुखांच्या मागे फिरत असतो, ही लादी वर आली, ती लादी प्लास्टर निघत आहे। मग 14 वर्ष महाराज इथं थांबले असतील का? नाही, हे स्वराज्य घडलं नसतं। यामध्ये महाराज आग्र्याच्या कैदेमध्ये कैद झाले होते, अटक झाली होती महाराजांना त्या ठिकाणी। मग रायगडाचा निधी संपला, मग अशा परिस्थितीमध्ये बांधकाम बंद पडायला पाहिजे होतं, पण नाही। स्वतःचं घर दार जागा जमिना वाडा विकल्या आणि स्वर्गाहून सुंदर रायगड तयार केला। महाराज आले आणि महाराजांनी विचारलं हिरोजीना, हिरोजी रायगड बेलाग आणि बेबुलंद झाला का? त्यावेळी हिरोजी काय म्हणतात की महाराज या रायगडाचा जर का दरवाजा बंद झाला तर जाईल ते पाणी आणि वर येईल तो फक्त वारा, असा बेबुलंद मी रायगड बांधलेला आहे। शिवाय बघा, शिवाय महाराज बघा सर्व लिखित चालतं आणि तेव्हा पण त्यांनी लिखित दाखवलंय। शिवाय महाराज याचं मी शाश्वती पत्र आपणास देत आहे, गॅरंटी पत्र 400 वर्षानंतर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। तिथे एक शिलालेख आहे, काय लिहिलंय? श्री गणपती नमः प्रासातो जगदीश्व जगतमानंदणू वापी कुंभ स्तंभ नरहर मी बांधलेले आहेत आणि याची मी हिराजुनो निर्मितो शाश्वती गॅरंटी देत आहे की यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत या आकाशात चंद्र सूर्य तारे चमकत राहतील तोपर्यंत हे माझे बांधकाम टिकेल, अशी मी हिराजिनो निर्मितो याची शाश्वती, याची गॅरंटी देत आहे। मग महाराज खुश झाले, हिरोजीनं आलिंगन दिलं। बोला हिरोजी, काय इनाम पाहिजे तुम्हाला? 10 गावाची वतनदारी पाहिजे, किल्ले पाहिजे, माणिक पाहिजे, मोती पाहिजे, जे मागाल ते आज आम्ही द्यायला तयार आहोत। बघा आपण काय सांगतो की ताजमहल प्यार की निशानी, पण ज्याने ताजमहल बांधला ना, शहाजहानने त्याचे हातपाय कलम केले गेले, कापले गेले। पण ज्याने रायगड बांधला त्याला महाराजांनी विचारलं की काय इनाम पाहिजे तुम्हाला? हे शिवाजीराजे होते। म्हणत की महाराज या जगदीश्वराला येत असताना, या जगदीश्वराला येत असताना आपला चरण स्पर्श पडेल, आपल्या चरणाची धूल माझ्या मस्तकावर पडेल, अशा ठिकाणी माझी नाव कोरायची अनुमती द्या। नाव कोरले त्या ठिकाणी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, सदैव सेवेसाठी तयार आपले हिरोजी इंदुलकर। बघा आपल्या आयुष्याच्या जमापुंजीमध्ये एक घर घेतो, एक गाडी घेतो, पण घर घेतल्यानंतर वास्तुशांतीचे दिवस दरवाजाला नावाची पाटी लावायला आपण विसरत नाही। आल्या लोकांना कळलं पाहिजे ना की घर कुणाचं आहे म्हणून। पण एक लक्षात घ्या, 400 गडे किल्ले आहेत आपल्या राजांची, एकाही गडाला दादा नाव आहे का छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ला? एकाही गडावरती स्वतःचं नाव कोरलंय का? नाही, एकच नाव, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। नंतर महाराजांची समाधी इथे। जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगडवारी केली पाहिजे, बरोबर ना? पण लोकांचं काय असतं माहितीये का, मला 4 धाम करायचे, 12 ज्योतिर्लिंग करायचे, अष्टविनायकाची यात्रा करायची। राजानं सर्व करा, पण एकदा स्मरण करा की आपण ज्या या वाऱ्या करतोय त्या कुणामुळे करतोय। अनेकांसाठी 4 धाम असतील, अनेकांसाठी 12 ज्योतिर्लिंग असतील, पण आपल्यासाठी 13वं ज्योतिर्लिंग या रायगडावरती छत्रपतींची समाधी आहे। ही ज्यावेळी या महाराष्ट्राला कळेल, महाराष्ट्र नक्कीच नव्या वाटेला चालेल। पाठी आहे वाघ्या कुत्र्याची समाधी। या वाघ्यावरून वादगंध चालू आहे, वाद आता कोर्टात गेलाय, कोर्ट निकाल देईल की वाघ्या कुत्रा होता की नव्हता। आपण माझ्या माहितीमध्ये शेवटला जाणता राजा नाटक पाहिला असेल नसेल, बघा आज आपल्या परिस्थिती अशी आहे
की आपल्या पाठून मित्र सुद्धा आपली तारीफ करत नाही, स्तुती करत नाही. पण महाराजांचं भाग्य असं होतं की दुश्मन सुद्धा महाराजांची पाठून स्तुती करत होता. औरंगजेब या महाराष्ट्रावरती चाल करून अनेक मातब्बर सरदारांना पाठवत असतो, पण हे सर्व सरदार पराभूत होऊन औरंगजेबाच्या दरबारामध्ये खाली हात लोटलेले असतात. काय करावे औरंगजेबाला सुचत नाही. दरबार भरवतो आणि पराभूत झालेल्या सरदारांना आमंत्रित करतो. माना खाली झालेले असतात. औरंगजेबाचा दरबारामध्ये प्रवेश होतो. महाबलिमगिरी, बादशाह आलिमगिरी, शहनशाह हिंदुस्तान पधार हे सर्वांच्या माना खाली होतात. पण मुलगा अकबर त्याकडे मान वर करून पाहत असतो आणि त्या शेजारला औरंगजेब काय म्हणतो, ये सब फजूल है शेजादे, चंगेज और तैमूर खान के खून ने कभी खून की शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंजार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तानियों को मुगलिया सल्तनत में शामिल होने का ख्वाब देखने वाले सब मोहब्बी दौलत, ये सब क्या दिख रहे. शिवाजी हमारे आंखों के सामने हमारे लाखों की फौज की तामील कर चुका है. यह है सूरत के बहादुर सूबेदार नामे बहादुर. जब शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा कर भागे. यह है फतेह अली खान जिनके हाथों पे शिवाजी मिटाई देकर आगरा के कैद खानों से फरार हो गया. सबसे शर्मा की तो बात है शेजादे, ये हमारे मामूजान मिर्जा अमीर शाइस्ते खान जिन्होंने लाल माल के चक्के चुरा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे, सिर्फ 3 उंगलियां खून पड़ी. हम तो अल्लाह के भी शुक्रगुजार है जो हमें दुश्मन मिला है शिवा जैसा म्हणून आपण एवढंच म्हणूया की अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे ताकंड हिंदुस्थानाला पुन्हा एकदा जिजाऊंचे शिवबा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.